यासाठी आपण काय यूज करतो? सांग पटकन. वेट, आय एम नॉट अ मशीन. ओ माय गॉड. तो आय सोबत आपण नेहमी काय यूज करत असतो? एम. बिकॉज आय काय आहे? आपला. स्पेशल. इट. पटकन ली. किती वेळ लावते? मम्मा, यू आर व्हेरी अनोइंग. शट अप. मी काम करत होते. आय एम वर्किंग. आय एम बोलशील. क्लासमध्ये असं हळूहळू लिहिशील तर चालेल का? टीचर काय तुझा वेट करेल? पण मी क्लासमध्ये एकदम फास्ट लिहिते. मी तर का बाडू लिहिते. वाय आर यू रायटिंग स्लोली हिअर? दिस इज माय हाऊस. ती गोष्ट करू शकणे, जसे की मी हे करू शकतो तर आपण काय बोलतो? कॅन. व्हेरी गुड. बघितलं, माझ्या बाया लक्ष नाही आहे. यू आर सो स्मार्ट. तू कोणाला विचारलं? Whom did you told? विचारलं. Whom did you ask? तू आज खूप मिस्टेक करते सोहानी, कारण तुझं लक्ष इथं नाही आहे ना. इथं फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. सो नवीन वर्ष चालू झालंय आणि आपण परत इंग्लिश आपण जोमाने शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे अगदी 0 लेवल पासून इंग्लिश शिकत आहात, बेसिक लेवल पासून काही जे छोटे छोटे शब्द असतात ते आपल्याला इंग्लिश मध्ये त्यांना काय म्हणतात ते आपल्याला माहित नसतं, म्हणूनच आपण इंग्लिश बोलण्यामध्ये अडकत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश बोलायचंही आणि लिहायचंही शिकणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या मुलांना नक्की दाखवा. ही सिरीज मुलांसाठी खूपच महत्वाची आहे. आता मुलांकडे भरपूर वेळ आहे, आता व्हॅकेशन स्टार्ट होणार आहे किंवा झालंही असेल. सो हा व्हिडिओ मुलांना नक्की दाखवा. तुमच्या मुलांना सुद्धा सुहानी सोबत लिहायची आणि बोलायची प्रॅक्टिस करायला लावा. सो जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सुहानीला मी आज बोर्डवरती काही मराठी वर्ड्स दिलेले आहेत, ते आपल्याला इंग्लिश मध्ये कसं बोलायचं ते सांगणार आहेत. त्याचप्रमाणे ते वर्ड्स यूज आपण सेंटेन्स मध्ये त्यांचा यूज कसा करणार तेही ते आपल्याला करून दाखवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. द फर्स्ट टाइम मी, मला. आय. इट्स व्हेरी इझी. जसे की आपल्याला बोलायचं असेल, मी सुहानी आहे. आय एम सुहानी. मला ते हवं आहे. आय वॉन्ट दॅट. गुड. नेक्स्ट, आम्ही, आपण. वी. फॉर एक्झाम्पल, आम्ही मित्र आहोत. वी आर फ्रेंड्स. आपण जात आहोत. वी आर गोइंग. नेक्स्ट, तू, तुला. यू. यू. आणि आपल्याला जर तुम्हाला बोलायचं असेल तर दे. आपण जेव्हा मान लावून बोलतो मराठीमध्ये, रिस्पेक्ट देऊन बोलतो, तर आपण काय बोलतो? यूच बोलतो. तरीही जसे की, हे तुम्हाला हवं आहे का? यू वॉन्ट दिस. तू कुठे जात आहे? वेर आर यू गोइंग. तुला काय हवं आहे? व्हॉट डू यू वॉन्ट. नेक्स्ट, तो, त्याने. ही. ही. आणि त्याचे बोलायचे असेल तर हिज. आणि त्याला बोलायचे असेल तर ही. हिम. हिम. त्याने मला सांगितलं. ही टोल्ड मी. हे त्याला दे. गिव इट टू हिम. ती, तिने. शी. एस एच ई. आणि तिला बोलायचं असेल तर हर. जसे की, ती जात आहे. शी इज गोइंग. ती माझी बहीण आहे. शी इज माय सिस्टर. तिने मला सांगितलं. शी टोल्ड. नेक्स्ट आहे ते, त्यांना, दे किंवा इट. इट. राईट फास्ट. इट. पटकन ली. किती वेळ लावते? मम्मा, यू आर व्हेरी अनोइंग. शट अप. क्लासमध्ये असं हळूहळू लिहिशील तर चालेल का? टीचर काय तुझा वेट करेल? पण मी क्लासमध्ये एकदम फास्ट लिहिते. मी तर का बाडू लिहिते. वाय आर यू रायटिंग स्लोली हिअर? दिस इज माय हाऊस.
ते झाड आहे. इट इज अ ट्री. ते येत आहेत. दे आर कमिंग. आता हाय. हाय साठी आपण काय यूज करतो? सांग पटकन. वेट, आय एम नॉट अ मशीन. ओ माय गॉड. एम. आणि जसे की ती टीचर आहे असं बोलायचं असेल तर आपण काय बोलतो? शी इज अ टीचर. हा, मग इथं आहे साठी आपण काय यूज केलं? इज. सो कॉमा आणि इज. सो आय सोबत आपण नेहमी काय यूज करत असतो? एम. बिकॉज आय काय आहे? आपला. स्पेशल. नेक्स्ट आहे हायेत हाओत, तर आपण काय यूज करतो? एम इज. आपण हायेत साठी एम इज करतो. पण आपल्याला जर बोलायचं असेल की आम्ही हाओत, आम्ही मित्र आहोत, हाओत साठी काय यूज केलं? वी तर आपण आम्ही साठी यूज केलं ना. पण इथं आपण काय बोलतोय? हाओत. वी आर. तर काय यूज केलं? आर. कुठं लक्ष आहे तुझं आज? आर. जसं की आपण एम इज एम तर फक्त तुमच्या लक्षात आलं असेल फक्त आय साठी यूज होतो. आणि इज ही शी इट किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव सिंग्युलर नेम सोबत इज यूज होतो. पण जर आपल्याला प्लुरल म्हणजे अनेक वचन बोलायचं असेल की आम्ही चांगले मित्र आहोत तर काय बोलणार? वी आर गुड फ्रेंड्स. ते चांगले मित्र आहेत. दे आर गुड फ्रेंड्स. ते येत आहेत. दे आर कमिंग. ते जेवत आहेत. दे आर इटिंग. आता नेक्स्ट आहे होतो किंवा होते. एखादं काम आपण करत होतो असं आपल्याला बोलायचं असेल तर आपण काय यूज करतो? वॉज वर. राईट डाऊन. फॉर एक्झाम्पल मी काम करत होते. आय एम वर्किंग. आय एम बोलशील. आय वॉज वर्किंग. आम्ही काम करत होतो. वी वर वर्किंग. आम्ही जात होतो. वी वर गोइंग. ती जात होती. शी वर गोइंग. ती जात होती. शी वॉज गोइंग. नेक्स्ट. आता नेक्स्ट आपला आहे असेल असणार, तर आपल्याला काय बोलायचं असतं त्याच्यासाठी इंग्लिश मध्ये? विल बी. जसे की ते तिथे असणार. दे विल बी देअर. राईट डाऊन. मी तिथे जाईल. आय विल गो देअर. नेक्स्ट कुठे? वेअर. तू कुठे जात आहेस? वेअर आर यू गोइंग. केव्हा? वेन. तू केव्हा आलास? वेन डिड यू कम. नेक्स्ट आहे कोणाला. हुम. तू कोणाला विचारलं? हू डिड यू टोल्ड. टोल्ड विचारलं. हुम डिड यू आस्क. तू आज खूप मिस्टेक करतेस सोहानी, कारण तुझं लक्ष इथं नाही आहे ना. इथं. नेक्स्ट आपला वर्ड आहे कोणाचा. हुज. जसं की आपल्याला बोलायचं असेल ही पेन कोणाची आहे? हुज पेन इज दिस. का कशाला? तू हे का करत आहेस? तू हे का करत आहेस? वाय. मग पूर्ण सेंटेन्स कसं बोलशील? वाय आर यू डुईंग दिस. काय? व्हॉट. तुला काय हवंय? व्हॉट डू यू वॉन्ट. तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग. तुम्ही काय करत आहात आता आम्हाला? ये कमेंट मध्ये सांगा. तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात की नाही? ये तुम्हाला फटाफट कमेंट मध्ये सांगायचे. नेक्स्ट. नेक्स्ट इज कोण. हू. कोण आहे तिथे? हू इज देअर. हे कोणी केलं? हू डिड दिस. हे सुहानीने केलं. सुहानी डिड दिस. राईट डाऊन.
आता नेक्स्ट म्हणजे एखादी गोष्ट करू शकणे, जसे की मी हे करू शकतो, तर आपण काय बोलतो? कॅन. व्हेरी गुड. बघितलं माझ्या बाया लक्ष नाही आहे. यू आर सो स्मार्ट. ती हे करू शकते. शी कॅन डू दिस. तुझा तुझे, तुझा तुझे. जसे की हे तुझे आहे. योर अँड योर्स. आणि आपल्याला जर बोलायचं असेल हे तुझे आहे, तर कसं बोलणार? दिस इज योर्स. योर्स ब्लू. नाही. आपला, जसे की हा आपला कुत्रा आहे. अवर. तर काय सेंटेन्स कसं बोलणार? दिस इज अवर डॉग. फिनिश. सो हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमच्या मुलांना नक्की दाखवा. तसेच त्यांना हे लिहून काढायला सांगा आणि हे वर्ड्स यूज करून त्यांना सुद्धा तुम्ही सेंटेन्सेस बनवायला लावू शकता. तसेच कॉमेंटमध्ये सुद्धा तुम्ही भरपूर सेंटेन्सेस बनवा, म्हणजे तुमची लगेच प्रॅक्टिस होईल. आणि हो, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि तुमचं अनमोल मत आम्हाला कळवायला विसरू नका. Definitely nope, a nope, nope, a nope. Probably never, ever, 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 ever,